तुमचं साखरे फॅमिली ब्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत. शुभ सकाळ. आज काय सकाळ शिवला खाऊ घालण्यापासून सुरुवात झाली होती बरं का. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कसं आहे, नवीन वर्षात आमचं गुढीपाडव्यापासून सुरुवात होती, पण तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. इकडे बघा कशी खेळायचं काम चालू होतं. कपाटामध्ये उद्योग करत होता बरं का. माझ्या बांगड्यांसोबत खेळत होता. म्हटलं चला त्याला आहे ना फ्रेश करू, म्हणजेच आंघोळ नव्हती घालायची कारण आमच्या अंगात थोडा ताप होता, त्यामुळे हातपाय धुवायचे होते. पण हातपाय धुवायला सुद्धा इतकी मेहनत घ्यावी लागते ना का बापरे बाप. कारण आम्हाला आहे ना आंघोळीचा खूपच जास्त राग आहे, खूपच रडरड करतो आणि कपडे घालू देत नाही. त्याच्यामुळे बघा कसं रडरड चालू असते. त्याचं हेच असतं, हे दररोजच रुटीन आहे. कारण तो रडतो म्हणजे त्याला आंघोळ का बरं आवडत नाही मला हेच समजत नाही. आणि कपडे पण नाहीच म्हणतो घालायला. स्वेटर तर त्याचं काहीतरी दुखापतच आहे असंच समजावं लागतं. नंतर काय ते ना आवरलं सर्व आणि मी झोपून घेतलं होतं बरं का. त्याच्याबरोबर उठली, मस्त चहा ठेवते कारण माझी पण आहे त्याच्यासोबत तब्येत बिघडली. मला पण ताप आणि सर्दी ते झालं आहे, त्याच्यामुळं मी पण थोडीशी जामच होती. त्याच्यामुळे मी चांगला आरामच करून घेतला. इकडे मस्त म्हटलं आता अद्रकचा चहा बनवतो, तर झोपलेलाच होता. मी उठून चहा बनवून घेतला. आज आहे ना लवकर स्वयंपाक करायचा होता बरं का. कारण आहे ना त्याची पण तब्येत बरी नव्हती. त्याला आहे ना डॉक्टरने दूध द्यायला नाही सांगितलं. म्हटलं तो उठल्यानंतर आहे ना जेवायला मागेल, त्यामुळे ना मस्त त्याच्यासाठी ना डाळ भात असा बेत ठरला होता. मेथीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी मी असं करणार होती बरं का. एकादशी काय आमच्या घरात कोणी धरत नाही, त्यामुळे असा स्वयंपाक काही ठरलेला होता. म्हटलं चला डाळीला फोडणी देते, म्हणजे डाळ बनवते तर तुम्हाला ही रेसिपी शेअर करूया. कढीपत्ता संपला होता, मी मार्केटमध्ये जाऊन कढीपत्ता घेऊन आली. इकडे टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण घेतला आहे बरं का. लसूण मस्त आहे ना असं ठेचून घेतला आणि मुगाची डाळ आहे ना ती अशी शिजवून घेतली. आज आहे ना 2025चा आहे ना शेवटचा दिवस आहे बरं का. पण आज काय असं स्पेशल, आज असं दिवस जाणवतच नाही का 2025मधला हा शेवटचा 31 तारीख आहे म्हणून. स्पेशल तर काय करायचं होतं, पण मग कसं आहे ना त्याची तब्येत बरी नसल्यामुळे बाहेरचं तर काही खायचंच नव्हतं. त्यामुळे घरातच म्हटलं असं साधं काहीतरी बेत करूया, कारण तो ठीक नाही तर आमच्यासाठी काहीच नाही. त्यामुळे ना इकडं माझं आहे ना काम चालू होतं. म्हटलं चला आता डाळ वगैरे फोडणी देऊन तुम्हालाही शेअर करते. मी ना तेल घातलं कढईमध्ये बरं का. कढई गॅसवर ठेवून त्याच्यानंतर आहे ना जिरे मोहरी घातली, कढीपत्त्याची छान अशी फोडणी दिली, लसूण घालून घेतला. ते चांगल्यानं तडतडून म्हणजे असं गरम होऊन द्यायचं तापून. लसणाची चांगली चव आहे ना ती तेलात उतरली पाहिजे. नंतर हिरव्या मिरच्या घालून आणि टोमॅटो पण घालून घ्यायचा आणि त्याचेही चांगलं हलवून आहे ना तेलामध्ये चव उतरून घेतली का मग त्याच्यात हळद वगैरे घालून चांगलं परतून घ्यायचं. हळद वगैरे घातली की आपण जी डाळ शिजवलेली असते ना ते आपण आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. पाणी ना मापात टाकायचं, म्हणजे मापात म्हणजे आपल्या अंदाजाने आपल्याला पातळ हवी किंवा घट हवी आहे डाळ, त्या हिशोबाने. मुगाची डाळ कशी ना जशी जशी उकळते तशी घट होते, त्या हिशोबाने तुम्ही पाणी वापरा. मग आम्हाला आहे ना थोडीशी घटसरच आवडते, पण मी टाकताना पहिले पाणी जास्त टाकते कारण कसं आहे ते उकळते त्याच्यानंतर घटच होते. त्यामुळे इकडे मी असं पाणी टाकून घेतलं. त्याच्यात कोथिंबीर मीठ वगैरे घालून घ्यायचं. जेवढी डाळ उकळते तेवढी चवीला इतकी छान